कोल्हापूरच्या सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम वेगानं सुरू आहे। कामात कोणतीही त्रुटी राहू नये अशा कडक सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या आहेत। 1 मे महाराष्ट्र दिनी नाट्यगृहाचं लोकार्पण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे। कोल्हापूरमधील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या दुर्घटनेनंतर पुन्हा उभारले जात असून सध्या नूतनीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांनी नाट्यगृहाची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट सूचना दिल्या। कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न असल्यानं कामात कोणतीही त्रुटी राहता कामा नये असं त्यांनी बजावलं। रंगकर्मी आणि कलाकारांच्या सूचनांचा आदर ठेवत त्यांना विश्वासात घेऊन काम करावं असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलंय। दरम्यान नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून अत्याधुनिक साऊंड आणि लाईट यंत्रणा बसवली जाणार आहे। सुमारे 722 प्रेक्षक क्षमतेचं नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच उभं राहणार आहे। काम 1 मे पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून महाराष्ट्र दिनी लोकार्पण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे।